उतावळेपणा कशासाठी? आज सकाळीच मित्रांनो एका मॉर्निंग ग्रुपच्या सहवासात येण्याचा योग आला. ओळख नवीनच झाली. त्यामध्ये मग 3-4 लोक सेंट्रल गव्हर्नमेंटचे पेन्शनर निघाले. 3-4 लोक स्टेट गव्हर्नमेंटचे पेन्शनर निघाले आणि 1-2 माजी सैनिक पेन्शनर. इकडच्या तिकडच्या गप्पा सकाळच्या, त्यांचं एकमेकांची खेचणं, बहुतेक रोजचा ग्रुप, हे सगळं चालू होतं आणि माझं तिथे पोहोचणं झालं. ओळखी झाल्या, त्यांच्या गप्पांमध्ये सामील होता आलं. नंतरच्या चहालासुद्धा आवर्जून मला आमंत्रित केलं गेलं आणि मग चहाचे घोट घेता घेता सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 2 व्यक्तींनी 8वा वेतन आयोग अशी चर्चा छेडली. 4-5 लोक स्टेट गव्हर्नमेंट, 1-2 माजी सैनिक. माजी सैनिकांना कदाचित सेंट्रल मिनिस्ट्रीकडनं इन्स्टंटली सगळं लागू होत असावं. 8वा वेतन आयोग फॉर्म झाला. 1 जानेवारी 2026 पासून देण्याचं ते डिक्लेअर असतं, ठरलेलं असतं. पण अहवाल देण्यासाठी जे काही कमिशन नेमलं आहे, त्यांनी अभ्यास करून सेंट्रल गव्हर्नमेंटला तो अहवाल रीतसर सादर करायला एक मुदत दिली आहे. ती जवळपास 1.5 वर्षाची मुदत आहे, 18 महिने. आणि आत्ता कुठं 8वा महिना संपतोय. प्रत्येकजण असा काही उतावळा झाला आहे की आता माझी पेन्शन खूप वाढणार. एक गोष्ट पक्की आहे, सरकारने वेतन आयोग नेमलेला आहे, काम चालू आहे. आजच्या महागाईला अनुसरून पगारात निश्चित वाढ होणार आहे सगळ्यांच्या. फिटमेंट फॅक्टर जो आहे तो डिसाईड झाल्याशिवाय एक्झॅक्टली किती वाढ होणार हे कोणीही सांगू शकत नाही. उगाच उतावळेपणा करणं योग्य नाही असा मी थोडा सूर लावला, पण माझं कोणी ऐकायला तयार नव्हतं. नाही हो, 18 महिन्याची मुदत आहे ना, तुम्ही बघा म्हणला, 12 महिन्यात काम संपतं की नाही त्यांचं. जानेवारी 27ला आपल्या हातात, असं काहीसं उतावळेपणाने एक सेंट्रल गव्हर्नमेंट रिटायर्ड पेन्शनर बोलत होता. वय 70. ठीक आहे, वयाचा लिहाज, त्याला रिस्पेक्ट म्हणून पहिलीच भेट होती माझी. मी त्याला जास्त काही अटकाव केला नाही, त्याच्या होमध्ये हो मिसळला. पण मला राहावे ना. शेवटी मी सर्वांची परवानगी घेऊन, मला एक तुम्ही 5 मिनटं बोलायला वेळ द्याल का? या 8व्या वेतन आयोगाबद्दल मला तुमच्याशी जरा संवाद साधावासा वाटतो. हां बोला बोला म्हणून अगदी चहा संपला होता तोपर्यंत पुन्हा निम्मे चहा मागवले गेले, अर्धा कप प्रत्येकाला. आणि मग मी त्यांना सांगितलं म्हणण्यापेक्षा वरिष्ठ होते सगळे, मी माझं मत प्रगट केलं की मला असं वाटतं की जो काही आत्ता एक स्टेटमेंट केलं गेलं की जानेवारी 27मध्ये सगळं मिळेल, लोकांना अशा वेड्या आशेवर नका ठेवू, असे उद्गार नका काढू पब्लिक प्लेसमध्ये. तुमच्यासोबत 8-9 पेन्शनर मित्र आहेत, प्रत्येकाचे स्वभाव निराळे आहेत. कोणीतरी हुरळून जायचा आणि काम नाही झालं जानेवारीत तर निराश व्हायचा. फॅक्च्युअल पोझिशन्स काय आहेत माहिती असतील तर बोलत चला, अशी मी सर्वप्रथम विनंती केली. आणि त्यांना सहज मी प्रश्न विचारले
त्यातल्या त्यात मी स्टेट गव्हर्नमेंटच्या पेन्शनर लोकांना प्रश्न विचारले, तुम्हाला आठवतं का हो की 7वा आयोग तुम्हाला कोणत्या तारखेला इम्प्लिमेंट झाला? त्यापैकी एकाने डोकं खाजवत, हां साधारणतः 2019 साल होतं. राईट म्हणलं. अंमलबजावणी 1 जानेवारी 2016 होती. मग तुमच्या हातात पडेपर्यंत 2019 उजाडला. हे कामकाज जे आहे, ही प्रोसिजर जी आहे, ही सगळी योग्यरित्या फॉलो करावी लागते. समितीचा अहवाल आल्यानंतर सेंट्रल मिनिस्ट्रीचे फायनान्शियल सेक्टरमधली सगळी विद्वान मंडळी त्या अहवालावरती सांगोपांग चर्चा करतात. तिजोरीवर पडणारा बोजा, दाखवलेला बोजा, याची सांगड घातली जाते. येणारं टॅक्सेशनचं इन्कम, इतर काही देशाच्या तिजोरीत येणारं GSTचं इन्कम, या सगळ्यांचा मेळ घातला जातो. रेल्वे डिपार्टमेंटचं काय बजेटरी प्रोव्हिजन्स काय आहेत, त्यांचं उत्पन्न किती असू शकेल, त्यातून काही आपल्याला करता येईल का, संरक्षण खात्याला वजावट दिल्यानंतर काही उरतं का देशासाठी, असे सगळे अनंत विचार त्यावरती करावे लागतात. आज कमिटीने अहवाल दिला आणि उद्या सेंट्रल मिनिस्ट्रीने फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट्स किंवा पेन्शनर्स अनाऊन्समेंट केली असं होत नाही. म्हणजे तुम्हाला तो अहवाल दाखल झाल्यानंतरसुद्धा थोडे दिवस पेशन्स ठेवावे लागतील. राहता राहिली गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सॅलरीज आणि पेन्शनर्सच्या पेन्शन्स, यांना त्यातल्या त्यात 2-3 महिन्याच्या अवधीत सर्व काही ॲरियर्स वगैरे पण मिळून जाईल. नवीन सॅलरीज चालू होतील, नवीन पेन्शन्स चालू होतील. नो डाऊट अबाउट दॅट. पण सेंट्रल मिनिस्ट्रीच्या लोकांना आज सुरू झालं आणि पुढच्या महिन्यात लगेच स्टेट गव्हर्नमेंटने इम्प्लिमेंटेशन केलं, असं कदापिही होत नाही. म्हणूनच आपल्याला 7वा आयोग सेंट्रलला जरी लागू झाला लवकर, तरी आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटला लागू होईपर्यंत 2019 साल उजाडलं होतं, असं मी त्या स्टेट गव्हर्नमेंटच्या पेन्शनरकडे बघून सांगितलं. सेंट्रल मिनिस्ट्रीकडं हा अहवाल गेल्यानंतर त्यांनी ते व्यवस्थित तपासून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये अपील होण्याची काही संभावना आहे का, कुठल्या पोस्ट राहिल्यात का वगैरे, या सगळ्या गोष्टींचा सर्वे होतो. कमीत कमी त्याच्यामधनं असंतोष माजावा, कमीत कमी अपील्स व्हावीत, कोणालाही डावललं गेलेलं नसावं, या सगळ्या गोष्टींची पडताळणी होते. त्यानंतर मग स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल मिनिस्ट्रीकडं परवानगी मागते की सेंट्रल मिनिस्ट्रीप्रमाणे राज्यांनासुद्धा आता 8व्या आयोगाची अंमलबजावणी करावी लागेल. ती प्रोसिजर फॉलो करण्यामध्ये जवळपास 8 ते 10 महिन्याचा कालावधी सहज निघून जातो. थोडक्यात काय आहे की स्टेट गव्हर्नमेंटच्या पेन्शनर्स किंवा एम्प्लॉईजनी आता काय 8वा आयोग अनाऊन्स होतो आहे, आता भरघोस वाढ मिळणार आहे, म्हणून अशी दिवा स्वप्न आत्ता तरी 2028 संपेपर्यंत बघू नका, असंच मी विनंतीवजा सांगतो आहे. अक्षरशः जी काही म्हणजे फॅक्च्युअल पोझिशन आहे त्या बाबतीत मी हे वक्तव्य करतो आहे. हा सहज लागणारा कालावधी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कितीही आटोकाट प्रयत्न करा, कमीत कमी 2.5 वर्ष तरी स्टेट गव्हर्नमेंटला इम्प्लिमेंट होण्यास नक्की लागतील. तसं पाहिलं तर मी गॅरंटीड सांगतो की 3 वर्ष लागतील. 2029च्या मध्याला कदाचित आपल्याला पिक्चर क्लिअर होईल. हाती मिळायला कदाचित 8वा महिना वगैरे उजाडील. थोडक्यात अजून 3 वर्ष आजच्या तारखेपासून नक्कीच तुमच्या अकाउंटला जमा होण्यास लागतील, असं मी तरी तुम्हाला मनाला समजूत घाला असंच सांगतो आहे. नसत्या गोष्टीत उगाच उतावळेपणा करून स्वतःला मानसिक त्रास देणं किंवा ग्रुपमध्ये नको त्या चर्चा करून त्याची वाफ करणं, हे करण्यापेक्षा आपल्या खाली कोण आहेत, प्रायव्हेट सेक्टरमधनं 1,500-2 हजारावर पेन्शन घेऊन रिटायर झालेली माणसं कोण आहेत, ती कशी जगतात, या बाबतीत कधी चर्चा करावीशी वाटली तर नक्की करा. MSEB, आजचं महावितरण,
ती लोक पेन्शनसाठी 95 सालापासून लढत आहेत. त्यांना कुठपर्यंत यश मिळालं आहे? त्यांना 7-8 हजार तरी हातात पडत आहेत का सध्या पेन्शन म्हणून? नाही पडत. मग ती लोकं कशी जगत आहेत? असा थोडासा आपल्यापेक्षा खाली जो गट आहे तोही याच महागाईची झळ सोसत जगतो आहे. मग ते कसे जगत आहेत? त्या परिवारांचं नक्की काय आहे? सध्या ते कसं मेंटेन करत आहेत? अशा चर्चा करून त्यांना जर आपल्याला काही सपोर्ट करता आला, मॉरल सपोर्ट म्हणतो आहे, पाकिटातले काढून 10-20 रुपये कोणी तर देणार नाहीच आहेत आणि ते सुद्धा तेवढे स्वाभिमान आहेत, ते पण घेणार नाही आहेत. पण ॲटलिस्ट त्या लोकांच्या विषयीसुद्धा थोडं आस्थेवाईकपणे जर चर्चा केली तर दॅट विल बी कॅल्क्युलेटेड ॲज युअर मॅच्युरिटी सेन्स. अशा पद्धतीने मी माझ्या बोलण्याचा समारोप केला. अर्थात त्यातल्या जवळपास 5-7 लोकांनी अगदी येऊन मिठी मारून हातबीत मिळवून अहो खूप छान समजून सांगितलं तुम्ही, बरं वाटलं आम्हाला वगैरे वगैरे कॉम्प्लिमेंट दिल्या. ज्यांनी वक्तव्य केलं होतं जानेवारी 27 ते महाशय मात्र कदाचित त्यांचा स्वभाव तसाच असावा. ते फक्त दुरूनच स्मितहास्य केलं, फिर मिलेंगे म्हणाले आणि मला टाटा करून त्यांनी निघायची तयारी केली. हा व्हिडिओ करण्याचा मुद्दाच एवढा आहे की कोणत्याही बाबतीत, सरकारी येण्याच्या बाबतीत उतावळेपणा करणं हे अत्यंत चुकीचं आहे. प्रशासन जेव्हा एखादं काम हाती घेतं, जेव्हा ते या वेतन आयोगाचं काम असतं, तेव्हा तुम्हाला मिळणारी एक पै नक्की मिळणार आहे विथ ॲरियर्स. असं नाही करणार सरकार की तुमचा ॲरियर्स स्वतःची तिजोरीत टाकेल आणि मग आजपासूनच घ्या असं म्हणेल, असं नसतं. जे काही मिळणार आहे ते 1 जानेवारी 2026 नक्की तुमच्या पदरात पडणार आहे, नक्की तुमच्या अकाउंटला जमा होतील. पण इट विल टेक सम टाईम. यू शूड हॅव दॅट मच पेशन्स. चला, मला असं वाटतं या व्हिडिओ पाहिल्यानंतर तरी थोडंसं लोक संयमाने वागतील, चर्चा करतानासुद्धा संयम ठेवतील आणि अर्थातच स्वतःचं भलं होत असतानाच इतर लोक काही खड्ड्यात जीवन जगतायत का हा विचारसुद्धा मनाला स्पर्शून जायला हवा. क्षेत्र कोणतंही असो, याच भूमिकेचा मी तरी आहे आणि त्याच भूमिकेतनं मानवी जीवनाचा आस्वाद घेण्याचा आजपर्यंत प्रयत्न केला आहे. जय हिंद, जय भारत.